नमस्कार. नमस्कार. आज आपण आहोत बारामती तालुक्यातील तरडोली या तरडोली परिसरात असणाऱ्या पुणेकर वस्ती या ठिकाणी. या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे ज्यांना नुकताच एक खेळामधला मानाचा सन्मान अर्थात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ज्या आमच्या बहिणीला मिळाला, त्या भारतीय संघाच्या बेसबॉल संघाच्या कॅप्टन आहेत रेश्मा पुणेकर. तर या रेश्माताईंशी संवाद साधण्यासाठी आज गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजचे स्टार कलाकार सुभाषराव बाळासाहेब आम्ही आलेलो आहोत. आणि या चर्चेदरम्यान रसिक मायबापाने हे सांगायचं आहे की एका ग्रामीण भागातून एक कन्यारत्न कसं देशाचं नेतृत्व करू शकतं, आणि याच गप्पा मारण्यासाठी या आपल्या कन्यारत्नाकडून आगळं वेगळं इतर कन्यारत्नांना काय शिकता येईल का, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर आज आपण चर्चा करीत आहोत कन्यारत्न रेश्मा शिवाजी पुणेकर यांच्याशी. खरं तर आपल्या बारामती तालुक्याला नव्हे तर संपूर्ण देशाला रेश्माताई तुमचा अभिमान आहे. कारण भारतीय बेसबॉल संघाचं कर्णधार पद आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळवणं ही तसे तर काय सोपी गोष्ट नाही. कारण बेसबॉल असा एक खेळ आहे की तो बऱ्यापैकी माहीत नाही. आणि आता आम्ही जरी तुला काही प्रश्न विचारणार असलो तरी आम्हाला बेसबॉलच्या संदर्भातली पूर्ण अशी काही माहिती नाही. कारण आपण बघतो जिकडे तिकडे क्रिकेटमय वातावरण असतं, त्यात तो भारतीय बेसबॉल संघाचे कर्णधार झाले. तर हा भारतीय बेसबॉल हा जो काय संघ आहे किंवा बेसबॉल हा जो काय खेळ आहे, तर तिकडे तू कशी वळली, म्हणजे का पूर्वीपासूनच तू खेळत होते वगैरे, तर कशी वळली? नमस्कार, मी रेश्मा सुरेखा शिवाजी पुणेकर, भारतीय बेसबॉल संघाचे कर्णधार. प्रथमतः मी आपलं खरंच मनापासून आभार मानते की आज या ठिकाणी तुम्ही माझी मुलाखत घेण्यासाठी आला. तर सर, तुम्ही विचारल्याप्रमाणे आता सांगितलं की बेसबॉल ह्या खेळाकडे मी कशी वळली, किंवा हा तसं म्हणलं तर हा अमेरिकेचा खेळ आहे. भारतात तो कमी प्रमाणातच चालतो, परंतु ज्यावेळेस मी लोणी भापकर या ठिकाणी गेले त्यावेळेस माझे जे शिक्षक आहेत, क्रीडा शिक्षक जगताप सर म्हणून, ते पहिले पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये सिटीमध्ये हा चांगल्या प्रमाणात हा खेळ चालतो. मग त्यांनी इथं आल्यानंतर तो खेळ आम्हाला शिकवला आणि शिकवल्यानंतर की बाबा असं कुठलं ध्येय नव्हतं ठेवलं की मी बाबा भारतीय बेसबॉल संघाचे कर्णधारच बनेल, की पहिल्यापासून लहानपणापासूनच खेळण्याची आवड होते, त्याच्यामुळे मी खेळत गेले, कंटिन्यू खेळत गेले. पहिलेच ह्याच्यामध्ये मला राष्ट्रीय स्तरावरती संधी मिळाली, त्या ठिकाणी महाराष्ट्राचं त्या ठिकाणी संघात निवड झाली आणि तिथून खरं तर माझी खेळाची वाटचाल सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग मी हळूहळू खेळत गेल्यानंतर 9वी 10वीपर्यंत मी लोणी भापकरमध्ये कंटिन्यू राष्ट्रीय स्तरावरती खेळत गेले. आणि पुन्हा मग ॲडमिशन कुठं घ्यायचं, घरची परिस्थिती अशी होती की बाहेर कॉलेजला जायचं म्हणल्यानंतर खर्च होता सगळ्या गोष्टी. तर मी शारदानगरला त्या ठिकाणी ॲडमिशन घेतल्यानंतर ज्या आपल्या सुनंदा वहिनी आहेत त्यांनी मला माझा जो ग्रॅज्युएशनपर्यंतचा जो खर्च आहे किंवा इंटरनॅशनलला बाहेर लागल्यानंतर म्हणजे तसं म्हणलं तर लाखात खर्च यायचा. मग तो सगळा खर्च जो आहे तो माझा कॉलेजने उचलला. आणि जे माझ्या बाकीच्या गोष्टी ज्या काय आहेत, ग्राउंडच्या आहेत किंवा डाएटबद्दल किंवा ज्या माझ्या खेळाचं किट वगैरे आहे, ते सगळं मला खेळाने कॉलेजने तिथं प्रोव्हाइड केलं आणि त्यामुळे मी तिथपर्यंत पोचू शकले. 2017मध्ये मी पहिलं इंटरनॅशनल खेळले आणि इंटरनॅशनल खेळल्यानंतर 2019मध्ये पुन्हा दुसरं इंटरनॅशनल खेळले आणि 2023मध्ये तिसरं इंटरनॅशनल खेळल्यानंतर मला भारतीय बेसबॉल संघाचं कर्णधारपद मिळालं. त्या मॅचेस कुठं आपल्या हाँगकाँगला झालेल्या होत्या आणि त्या ठिकाणी भारतीय बेसबॉल संघ आपला 4थ्या क्रमांकावरती होता. आणि आता करंटली मी पाठीमागच्या महिन्यात मी थायलंडला बँकॉकमध्ये खेळून आले, त्यावेळेस सुद्धा भारतीय बेसबॉल संघाचं कर्णधारपद माझ्याकडं. आणि अभिमानाची ही गोष्ट की बेसबॉलमध्ये पहिल्यांदा इतिहासामध्ये आपल्या भारतीय बेसबॉल संघाला मेडल आलं त्या ठिकाणी आणि त्याचं नेतृत्व मी करत होते. याचा तर मला सार्थ अभिमान आहेच की बाबा मी त्याचं नेतृत्व करते आणि मी भारतीय बेसबॉल संघाला की एक पदक मिळवून दिलं त्या ठिकाणी सिल्वर. आणि आता नोव्हेंबरमध्ये ज्या मॅचेस होणार आहेत चीनला, तर त्या ठिकाणी आपला भारतीय बेसबॉल संघ पात्र झाला. क्या बात. वा. आता तुला ही खेळाची प्रेरणा कुठं मिळाली? तुझ्या घरात पहिलं कोणी खेळाडू होता का? घरात प्रेरणा म्हणजे घरात वातावरण म्हणलं तर वडील पहिलं कुस्त्या वगैरे खेळायचे. जे गावात यात्रेला वगैरे ज्या कुस्त्या असायच्या ते चांगले नामांकित पैलवान होते त्यांच्या काळचे, की त्याच्यातून मग ते जेनेटिक्समधून आल्यासारखंच की बाबा त्याच्यातूनच सगळ्या गोष्टी रक्तातून आल्यासारख्या असायच्या की बाबा. मी एक फायदा दुसऱ्या गोष्टीचा असा की आपण गावाकडचे
आमच्याकडे बकरी वगैरे होते, रानात काम करणं किंवा बकऱ्याकडे सुट्टी दिवशी जाणं. आता तुम्ही येताना रस्ता बघितलाच असेल की 4 व्हीलरला रस्ता यायला मी येताना मामांना म्हणलं की एवढे मोठे डबके पाण्याचे साठले होते की त्याच्यातून एवढ्या मोठ्या गाड्या येणार कशा. परंतु ह्या रस्त्याने सुद्धा आम्ही 4-4, 5-5 किलोमीटरवरती मी कधी सायकलीवर जायचे, कधी चालत जायचे. हा माझा तिथपर्यंतचा प्रवास होता. ह्या सगळ्या गोष्टीतून आणि काही गोष्टी अशा की मला त्यावेळेस काही गोष्टी अनुकूल मिळालेल्या नाहीत. त्यावेळेस ती सुद्धा एक मनात जिद्दाची काठी होती, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. अगदीच एक मेंढपाळाचा मुलगा काय होऊ शकतो अभ्यास केल्यानंतर, चिकाटी ठेवल्यानंतर, ती बिरदेव डोणी सरांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि ही आमची कन्या, बारामती तालुक्यातील कन्या आज भारतीय बेसबॉल संघाची कॅप्टन म्हणून कार्यरत आहे. विशेषतः पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून तिची नेमणूक झालेली. एक सरकारी मोठं पद आहे, क्लास 1ची पोस्ट आहे. ही पोस्ट तिच्या फार मोठ्या अथक परिश्रमातून मिळालेली. आजसुद्धा आपल्या आजूबाजूला शेळ्या बघायला मिळतात. कारण जे मूळ आहे, जे मूळ व्यवसाय, त्यापासून हे कुटुंब दुरावलेलं नाही. शिवाजीदादा, आज तुमची मुलगी भारतीय संघाची, बेसबॉल संघाची कॅप्टन म्हणून काम करते. तर हिच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं तुम्हाला? आम्ही तर भरपूर हालाकीचे दिवस काढलं. पहिले प्रथम मला शेळ्या मेंढ्या होत्या. आता ती शेळ्या मेंढ्या ह्याला शिक्षणाबद्दल काय कमी तोटा पडलं तर त्या विकल्या गेल्या. विकल्या गेल्यानंतर परत अजून बी काही पूर्तता व्हायना, तर तिथून पुढं काही जमीन बी थोडीफार विकली. मी असं मुलगा म्हणून समजलं. परत मोरमोर गेल्यानंतर शारदानगरला गेल्यानंतर मग त्या लोकांनी थोडे सहकार्य केलं, पवार कुटुंबाने बी सहकार्य केलं. त्यामुळं जरा सपट बसत गेला. खेळत गेली मोरं. तिची तिला आव्हान, तुमच्यासारखे काही शिक्षण वर्गांनी बी साथ दिली. सर्व तिला मार्गदर्शक मिळत गेलं. तिची बी चिकाटी राहिली. त्यामुळं ती अजूनपर्यंत इथपर्यंत चालली. मुलीला मुलगा समजून तिच्या शिक्षणासाठी, तिच्या करिअरसाठी जे आपलं पशुधन आहे त्याची प्रसंग विक्री करून शिक्षणासाठी वेळप्रसंगी जमीन विक्री करून मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम या सुज्ञ पालकांनी केलेलं आहे. आणि त्याचीच प्रचिती आज आपल्याला येते. दुसरी गोष्ट, शाळा कधी मदत करते, महाविद्यालय कधी मदत करते, तुमच्याकडे ती क्वालिटी पाहिजे, तुमच्याकडे ती प्रेरणा पाहिजे, तुमच्याकडे ती ऊर्जा पाहिजे, तुमच्यातलं चांगुलपणा, तुमच्यातलं कसं बोलकून शारदानगर या संस्थेने सुद्धा तुम्हाला प्रोत्साहन दिलं. आर्थिक असेल किंवा विशेषतः खेळामधलं प्रावीण्य, शिक्षकांचं प्रावीण्य असेल किंवा नंदाताईंनी तुम्हाला दिलेलं पाठबळ असेल, ह्या गोष्टी आज तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलेल्या आहेत. तर ही सर्व तुमच्यासारख्या तरुण मुलींसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. हा प्रवास करत असताना तुम्हाला अनेक अडचणी निर्माण झाल्या, त्यातील 1-2 प्रसंग अडचणीचे सांगा. तर त्याच्यातलं एक अडचण सांगायची म्हणलं की मी नुकत्याच जालन्यावरून खेळून आलेले होते आणि परत दुसऱ्या दिवशी मला पुन्हा मध्य प्रदेशला खेळण्यासाठी जायचं होतं. पण ज्यावेळेस मी जालन्याला गेले त्यावेळेसच वडिलांकडून मी 5,000 घेऊन गेलेले होते खेळायला. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर लगेच जायचं होतं. त्यावेळेस पण मला एक 5,000 रुपयाची गरज होती. तर मग पैसे कुठून घ्यायचे आणि आमची फॅमिली जी होती, कुटुंब आहे, ते आमचं नुकतं सेपरेट झालेलं होतं आणि त्याच्यामुळे तेवढी आर्थिकदृष्ट्या पण आम्ही काही नव्हतो. तर मला अजूनही आठवतं की वडिलांनी माझे जे चुलते वगैरे आहेत त्यांच्याकडून ते पैसे मागून आणलेले होते आणि मला दिलेले. आणि दुसरा माझा एक किस्सा सांगायचा म्हणलं तर मी पहिलं नॅशनलला सिलेक्शन झालेलं होतं. तर मला इथून पावसाचे दिवस होते, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होता. तर सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस चालू होता, गाडी नव्हती आमच्याकडे, काही नव्हतं. तर पवारवाडी पाटी आहे ना, आपण जिथून हायवेवरून आतमध्ये आलो, तर तिथपर्यंत मला जायचं होतं एसटीला बसण्यासाठी. तर वडिलांनी नुकतीच नवीन बॅग घेतलेली, कपडे नवीन घेतलेले आणि सायकलवरती वडील मला त्या ठिकाणी तिथपर्यंत सोडायला आले. त्यावेळेस मी म्हणजे माझी ही सगळ्यात आठवणीतला क्षण आहे की मी सायकलवरती पवारवाडी पाटीवरती गेलते आणि तिथून जे आपले आयसर वगैरे टेम्पो असतात ना, त्या टेम्पोला हात करून मी पुण्याला गेलेले. आता नंतर तर मला अडचणी भरपूरच आल्या, पण त्यावेळेस कसं की तुमच्यासारखे लोक होते की बाबा ते लोक आपण त्यांना आपलं अडचणी सांगितल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी उत्तरे मिळणार होती. त्यावेळेच्या माझ्या अडचणी अशा होत्या की वयाने कमी, आपण बाहेरच्या समाजाचं नॉलेज नव्हतं, काय नव्हतं, सांगणार कोणाला, लोकांपर्यंत जाणार कोणाला. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून या एवढ्या अडचणी आल्या तरी सुद्धा त्याच्यातून मार्ग निघत गेला. की त्यातला एक होता की आईवडिलांचा विश्वास होता माझ्यावरती पहिल्यांदा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
की बाबा मी कुठल्या जरी गोष्टीचं कुठली जरी गोष्ट मागितली तर ती कधी मला म्हणत नव्हते की कशासाठी पाहिजे, एवढे पैसे तुला कशासाठी पाहिजेत, काय पाहिजे तर. आणि स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास मी म्हणजे खेळाने माझ्या शिकवलं किंवा माझ्या मैदानाने मला शिकवलं की बाबा स्वतःमध्ये पॉझिटिव्हनेस जो असतो तो पॉझिटिव्हनेस कसा ठेवायचा कायम टिकून. आणि आज ह्याच्या जोरावरतीच मी आज इथपर्यंत पोहोचले की जो माझा आत्मविश्वास आहे ना, तो आत्मविश्वास मला आज इथपर्यंत घेऊन आला. म्हणतात ना की कोळशाच्या खाणीतच हिऱ्याचा जन्म होत असतो. म्हणजे जर तुम्हाला ध्येय गाठायचं असेल, जिद्द चिकाटी तुमच्या अंगात असेल तर आपण काही करू शकतो. तसंच तुम्ही जे काय आता भारतीय बेसबॉल संघाचं कर्णधारपद मिळवलं, काकांनी आत्ता सांगितलं की त्याच्यासाठी म्हणजे मुलीला खूप मोठं करायचं आहे, खूप उंचीवरती पोहोचवायचं, त्यासाठी जमीन विकावं लागली किंवा काही मेंढ्या विकावं लागल्या. हा तुमचा खडतर प्रवास आहे. तर आता हल्ली आमच्या तरुणींच्या बद्दल तुम्ही काय सांगता, तरुणींना काय सल्ला द्याल? आता तरुणीबद्दल जर सांगायचं म्हणलं तर खेळा तर का नाही, लॉकडाऊन पडलं ना, जसा कोरोना आला, त्या कोरोनानंतर त्याच्या अगोदरच्या ज्या बॅच होत्या ना खरं तर खेळाडूंच्या मुलींच्या, आणि कोरोनामध्ये 1-2 वर्षाचा गॅप पडला, सगळा मुलींचा फ्लो तुटल्यासारखा तुटून गेलेला की कुठल्या करंटमध्ये राहिलेलं नाही. त्या 2 वर्षात घरात बसून सगळे त्या मोबाईलच्या आहारी गेलेले सगळे, मुलांचं पण तसं आणि मुलींचं पण तसं. खास करून मी मुलींना सांगेल की बाबा आता एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत की सगळ्याच क्षेत्रामध्ये मुली अग्रेसर आहेत तसं म्हणलं तर बऱ्यापैकी. परंतु आपली भारतीय संस्कृती कुठं तर पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं कुठंतरी खेडेगावातून बाबा की 12वी झाली, ग्रॅज्युएशन झालं की मुलींचे कुठं तर लग्न लावून देता येईल किंवा या सगळ्या की त्या मुलींमध्ये खरंच टॅलेंट असतं ग्रामीण भागातली. मी आणि अशा अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही मग सांगितलं वीरदेव डोणे, हा कुठला ग्रामीण मेंढपाळाचा मुलगा आहे, IAS सारखी परीक्षा तो उत्तीर्ण होतो, UPSC सारखी. की ही जोक नाही की बाबा ज्या मुलांना वर्षभर सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करून सुद्धा मुलांना ते रिझल्ट मिळत नाही, आज त्या मुलांनी करून दाखवलं. किंवा मी या अशा अनेक उदाहरणं आहेत की ही जी सगळी मुलं आहेत किंवा मुली आहेत ही समाजामध्ये आज नावलौकिक करतायत. तर नावलौकिक केल्यानंतर ग्रामीण भागातली मुलं आहेत, ह्या मुलांकडे कुठं तर स्किल चांगल्या प्रमाणे असतं, परंतु घरच्यांनी थोडंसं किंवा समाजातले काही लोक असतात की गावाकडचे जे काही लोक असतात की त्यांनी त्या मुलांना पाठबळ देऊन थोड्याशा तिथपर्यंत गेलं पाहिजे. आणि तरुणींनी मुलींनी सुद्धा त्या गोष्टी की बाबा आपल्यामध्ये असं काय नाही की क्रीडा क्षेत्रच, अशा भरपूर ॲक्टिव्हिटी आहेत, प्रत्येक क्षेत्र आहे की त्या क्षेत्रामध्ये की बाबा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण एक 10-12 वर्ष, माझं हे 12 वर्ष झालं किंवा माझ्या क्रीडा क्षेत्रामध्ये पूर्णपणे असं टार्गेट ओरिएंटेड काम केलं, तिथपर्यंत मी पूर्णपणे त्याच्यात झोकून दिलं. आणि 12 वर्षानंतर जवळजवळ एक तप पूर्ण झाल्यासारखे. आणि त्याच्यानंतर आज मी इथपर्यंत कुठंतरी येऊन बसले की 3च महिने झालं मी जॉईनिंग केलेलं. आता क्रीडा अधिकारी म्हणून मी पुण्यामध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी की कष्टाशिवाय पर्याय नाही, आणि तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स कायम पाहिजे, आणि जिद्द चिकाटी, घरच्यांची जी परिस्थिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जाणून सगळ्या गोष्टी केल्या तर कुठल्याच गोष्टीला अडचण नाही. इतर मुली अशा शाळेत गेल्यानंतर काय तुझ्या पण बॅचच्या मुली हो. काहीतरी आई वडिला एवढं कष्ट करतात किंवा शाळेसाठी त्यांची अपेक्षा असते मुलींनी शाळा शिकली पाहिजेत, मग त्या काही मुली अभ्यासावर दुर्लक्ष करून बाकीचं वेळ वाया घालवतात. तसं तुला वाटलं नाही का मी कुठं जावं फिरायला, पिक्चरला जावं? म्हणजे मला आतूनच आहे ना खेळाची एवढी आवड होती ना, म्हणजे मी अंधार पडल्याशिवाय घरीच येत नसायचे. आणि सकाळी कधी एकदा दिवस उजाडतो, कधी शाळेत जातो, शाळेत गेल्यानंतर कधी ग्राउंडवरती जातो. ते इंग्लिशचे सर आम्हाला म्हणायला लागले, गृहपाठाच्या वया आमच्या कधी पूर्ण नसायच्या, काय नसायच्या, जे अवघड तास भूमितीचे बीजगणितचे तास असायचे ते येत काय नसायचं शाळेत तेवढं जास्त, मग ते बुडवायचं ग्राउंडवरती जायचं. आणि सरकारी दवाखाना पलीकडंच शाळेच्या आपल्या लोणी वापरला कॉर्नरलाच. मग काय सरांनी सांगितलं पोटात दुखतंय म्हणून सरकारी दवाखान्यात जायचं, ग्राउंडवरती प्रॅक्टिस करत बसायचं. मग त्यावेळेस ते म्हणजे त्यांच्या याने पण बरोबर होतं की बाबा अभ्यास करा सांगायचे आम्हाला. पण आज त्या सरांशी संवाद केल्यानंतर आता मी प्रत्येक कार्यक्रमाला त्यांना बोलवत असतो. त्यांना पण आज कुठंतरी त्या ठिकाणी अभिमान वाटत असतो. शिक्षणाला जोड खेळाची, खेळाला जोड शिक्षणाची, असं तुमचं शिक्षण झालेलं तुमच्या या प्रसंगावरून, एक अनुभवावरून तुम्ही सांगितलं. घरापासून बारामती मोरगाव रस्त्याला तुमचं मेन रोड लागतो, तर एक 4 ते 5 किलोमीटर चालत जायचं, सायकलवर जायचं, चालत पळत शाळा गाठणारी पोरगी आज जिल्हा क्रीडा अधिकारी झाली, क्लास 1 अधिकारी झालेली. हा प्रवास खूप निश्चित प्रेरणादायी आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी झाल्यानंतर कसं वाटते? जिल्हा क्रीडा अधिकारी मी 3 महिने कामाला लागली आहे. म्हणजे पण मला का नाही का जे एखाद्याला त्या गोष्टीचं आणता येतो सगळ्या गोष्टीचं, पण मला त्या गोष्टीचं काय वाटत नाही का, तर तेवढं परिस्थितीचं चटकं सोसलेलं येतं. कारण तर ज्यावेळेस जॉबच्या वेळेस मी पळत होते, ज्यावेळेस ते डॉक्युमेंट्स कागदपत्र सगळे गोळा करत होते,
मुंबईला जात होते, मामा होते सभापती माझ्यासोबत, तांबे सर होते, भाऊसाहेब करे ते होते माझ्यासोबत, तांबे सर होते, की त्यांच्यामुळं आजपर्यंत मी माझं जे एखादा जरी स्टेजवरती हिरो असतो पण पडद्याच्या मागे जो काम करणारा कोण जो मेन हिरो असतो ते तांबे सर. माझं सगळं अख्ख्या मीडियापासून मला सपोर्ट करण्यापासून सगळ्या गोष्टीपासून त्या माणसाने मला केल्या, की आज 8-9 वर्षापर्यंत. ज्यावेळेस आम्ही कागदपत्र मुंबईला घेऊन जायचो, सगळ्या गोष्टी करायचो, पण मंत्रालयाची एक पायरी असं नसेल की आमचं त्या पायरीवरती डोळ्यातलं अश्रू पडलं रस्त्यात. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठं तर परिस्थितीची जाणीव ठेवून की बाबा आज जरी जिल्हा क्रीडा अधिकारी झाले तरी मला म्हणजे अभिमान आहे सगळ्या गोष्टीचा, की बाबा आईवडिलांना अभिमान आहे की आमच्या गावामध्ये एवढं काय थोडंसं अधिकारी, मुलगी अधिकारी म्हणून म्हणलं तर पहिल्यांदा मी झाली की या ठिकाणी. तर त्याचा सार्थ अभिमान मला आहे. आणि शेवटी सरकारी नोकरी आहे, गव्हर्नमेंटची नोकरी आहे. आपण एवढी परिस्थिती सोसलेली सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या एवढ्या मोठ्या गाड्या आमच्या वस्तीला कुठल्या यायला इकडे की बाबा एवढा कच्चा रस्ता 1.5-2 किलोमीटरचा रस्ता आहे आणि एवढ्या मोठ्या म्हणजे जे आजूबाजूची माणसं आहेत गावाकडच्या माणसाला की एवढ्या मोठ्या गाड्या आल्या म्हणजे कोणतं आले बाबा एवढी माणसं बघतात. मग हे कशामुळं की बाबा ह्या सगळ्याला ही जी समाज पण आहे कशाला किंमत देत असतो तो तुमचं कर्तृत्व जे काय आहे ते सगळा मान सन्मान आहे ते तुमच्या कर्तृत्वाला. रेश्मा, तू देशाचं नेतृत्व करते आता, भारतीय संघाचं नेतृत्व करते बेसबॉल संघाचं. तर आतापर्यंत अनेक सामने खेळले, अनेक देशाच्या विरोधात खेळल्या, अनेक विजय तू मिळवलेले आहेत. पण एखादा तुझा अविस्मरणीय सामना असा काही आहे का जो कधीच विसरू शकत नाही, असं एखादा असला तर आम्हाला काय बरं वाटतं? खरं तर माझा हा 12 वर्षाचा प्रवास आहे आणि 12 वर्षानंतर मी आत्ताच पाठीमागच्या महिन्यामध्ये मी ज्यावेळेस थायलंडला खेळायला गेले आणि थायलंडला खेळायला गेल्यानंतर त्या ठिकाणी आमचं जो पहलगामचा आपला हल्ला झाला त्यामध्ये आपल्या भारतीय नागरिकांना जे की बाबा त्या ठिकाणी मनोरंजनासाठी गेलेले, फॅमिली वगैरे घेऊन गेलेले आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती गोळीबार करून की जी हत्या करण्यात आली. आणि त्या पेलगामच्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आमचा जो सेमीफायनलचा सामना होता की जी टीम हरल ती डायरेक्ट बाहेर होती, तो सामना होता तो आमचा पाकिस्तानसोबत होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळाल्यानंतर आमचे तर जे आमचे कोच मॅनेजर वगैरे आहेत त्यांनी तर आमची मिटिंग घेतलेलीच होती, परंतु वैयक्तिक पुन्हा मी एक भारतीय बेसबॉल संघाचे कर्णधार म्हणून आणि माझ्यावरती काहीतरी जबाबदारी आहे म्हणून आम्ही रात्रीच्या 1:30-2 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण टीमने त्या ठिकाणी 1-1.5 तास मिटिंग घेतली होती की बाबा काही जरी झालं तरी आपल्याला दुसऱ्या संघांकडून हरलं तरी चालेल परंतु आपल्याला पाकिस्तानकडून हरायचं नाही. आणि मी 2017 पासून खेळते की 2017 पासून आम्ही बाकीच्या संघ जपान वगैरे ह्या वर्ल्डमध्ये जगामध्ये टॉपच्या टीम आहेत की त्या वर्ल्ड कप सारख्या ह्याच्यामध्ये खेळतात किंवा ते त्या ठिकाणी त्यांना फॅसिलिटीज वगैरे त्यासारख्या असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यावेळेस आमचा पाकिस्तानसोबत सामना होता आणि पाकिस्तानसोबत खेळताना की बाबा जे मी सिनियर म्हणून आणि आमच्या बऱ्यापैकी ह्यावेळेचा जो संघ होता ना तो बऱ्यापैकी मुली ज्युनियर होत्या आणि बऱ्यापैकी मुली नवीन होत्या. नवीन असल्यामुळे मुलींना जेवढं मोटिवेट कराल ना तेवढ्या मोठी थोड्याशा मोटिवेट व्हायच्या आणि ग्राउंडमध्ये तेवढ्या 100% देऊन खेळायच्या. मग आम्ही 1-1.5 वाजेपर्यंत मिटिंग घेतल्यानंतर मग थोड्याशा मुलीला चार्ज केल्यासारख्या चार्ज केल्या आणि दुसऱ्या दिवशी आमचा पाकिस्तानसोबत सामना होता. मी तुम्हाला त्यातलं म्हणजे खास करून सांगेल की आजपर्यंत आम्ही एवढ्या वेळ सामना कोणासोबतच खेळलो नाही. 7 इनिंगची मॅच आमची, 4 तास मॅच चालली परंतु स्कोर 1-1 अशी 1 तास आमचा स्कोर 1-1च व्हायचा. पाकिस्तानचा सुद्धा 1 आणि आमचा सुद्धा 1 की आपलं नशीब एवढं चांगलं की बाबा की आपला भारतीय संघ आहे त्यांच्याकडे शेवटची बॅटिंग आपल्याकडे होती की त्या ठिकाणी गेल्यानंतर विजिटर आणि होम असतात. होम टीम जी असते ते होम टीमला शेवटी पहिल्यांदा त्यांना फिल्डिंग असते की बाबा क्रिकेटमध्ये कसं असतं की ज्याला शेवटी बॅटिंग असते त्याला ॲडव्हान्टेज असतं की रन चेस करतात की बाबा त्या टार्गेटनुसार खेळत असतात. मग त्या टार्गेटनुसार आमच्याकडे शेवटची बॅटिंग होती, त्यांचा 1 रन आमचा 1 रन काउंट होता आणि जवळजवळ 3 वेळा मॅच टाय झाली. म्हणजे आमच्या सगळ्यांचे संघ आम्ही खेळत होतो ग्राउंडवरती पण सगळ्या पुरे शेवटी सगळ्यांनी असे होप सोडलेलेच होते की सगळ्या पार पुरे असे हात जोडूनच बसलेल्या होत्या ग्राउंडमध्ये. आणि मी पिचिंग टाकायला मला तर ते प्लेटवरती जाऊच वाटत नसायचं की नंतर नाही की बाबा चुकून एखाद्या पुरेला बॉल बिल लागला की ती पोरगी पुढे जाणार फ्री बेस भेटणार की बॉल प्लेअरला लागला चुकून बिकून की बॅटने बॉल मारायचा ॲडव्हान्टेज बेस असते की तो प्लेअर आपोआप बेसवरती जात असतो की पुढं. मग ह्या 3 इनिंग आमची मॅच टाय होत राहिली आणि शेवटी आमच्या 3 बेस लोड असताना कुठं आपल्या संघातल्या मुलींनी एक चांगला हिट मारला आणि चांगला हिट मारल्यानंतर 1 रन काउंट झाला आणि आपण त्या ठिकाणी विजय झालेलो होतो पाकिस्तानसोबत. म्हणजे आणि कुठल्या म्हणजे आम्ही फायनल खेळताना सुद्धा आम्हाला जेवढा आनंद झाला नव्हता ना तेवढा आम्ही सेमीला म्हणजे एकदम जीव तोडून खेळलो अगदी. आणि सगळे म्हणजे ह्या ग्राउंडवरती सगळ्या पुरी अर्ध्या पुरी रडत होत्या. जल्लोष तर होताच, आनंद तर सगळ्यांना होताच पण अक्षरशः पुरी रडत होत्या
त्या ठिकाणी गेल्यानंतर. आणि एवढी खुन्नस आमची असते ना की कुठल्याच संघाला खुन्नस नसते एवढी. पाकिस्तानचा संघ जरी समोर असला तर पोरी त्या सुद्धा आमच्यासोबत बोलत नाहीत आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत बोलत नाही त्या ठिकाणी गेल्यानंतर. म्हणजे पहिलगाम हल्ला त्यांनी जे आपल्या जो अमानुष हल्ला केला हो. त्याची शिक्षा तुम्ही त्याला आपल्या भारतीय संघाला विजय तुरा मानाचा लावूनच तुम्ही आणि त्यांच्यासोबत आमची सेमीफायनल होती. त्या ठिकाणी जो संघ जिंकणार होता तो इंडोनेशिया सोबत फायनल खेळणार होता. वा. या प्रवाहामध्ये कोणाकोणाची मदत लाभली तुम्हाला? या प्रवाहामध्ये सांगायचं बारामती तालुका म्हणल्यानंतर तिथं तर काही विषय येत नाही. दादांचा तर मला एकदम म्हणजे हे जे काय माझ्या आयुष्याची घडी, मी एक मुलगी आहे की बाबा, मुलगी आपण म्हणतो की 2 घराचं कल्याण करते, त्यासारखं आहे की माझं तर कल्याण झालेलं आहेच, आईवडिलांचं सुद्धा मी स्टेबल करू शकते. की माझी नोकरी मला आज आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे माझी सपोर्ट केला आणि माझ्या आर्थिकदृष्ट्या घडी आणि माझे कुटुंब स्थिर केल्यासारखे, की आईवडील असू द्या किंवा मी उद्या दुसऱ्या घरी लग्न करून जाणार असू द्या त्या ठिकाणी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते मला दादांनी खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट त्या ठिकाणी केला. म्हणजे तुमच्याकडे ही क्वालिटी होती त्याच्यामुळं म्हणजे मंत्र्यांना सुद्धा तुमच्या कामाची दखल घ्यावी लागली. निश्चितपणे ही फार अभिमानाची गोष्ट आहे. बाळासाहेब तुम्ही तर भावुकच झाला, कारण बाळासाहेबांना सुद्धा 2 कन्यारत्न आहे, सुभाषरावला पण कन्या आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये रेश्मा आणि मी सुभाषराव बाळासाहेब वाघेरे महाविद्यालय सासवड या ठिकाणी गेस्ट म्हणून गेलो. त्यावेळेस रेश्माची खुर्ची आमच्या खुर्ची शेजारी होती. त्यावेळेस आम्हाला कळलं बुवा जिल्हा क्रीडा अधिकारी या कार्यक्रमाला आलेले आहेत. आमची तिथं चर्चा झाल्यानंतर कळालं ही जिल्हा क्रीडा अधिकारी आपल्याच तालुक्यातील आहे, पण आम्हाला माहीत नव्हतं. आणि ज्यावेळेस आम्हाला कळालं की ही गोष्ट फार मोठी गोष्ट आहे, त्यावेळेस सुभाषरावांनी सांगितलं की रेश्माताई आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे आणि तुमचा यशस्वी प्रवास आपल्या समाजातील मुलींपुढं मांडायचा, ज्यातून समाजाला प्रेरणा मिळावी. खूप अभिमानाची गोष्ट आहे. अशा तुमच्यासारख्या मुली घडाव्यात, पुढे याव्यात, त्यांनी अधिकारी व्हावं, आईबापाचं नाव मोठं करावं, प्रसंगी समाजाचं नाव मोठं करावं. तुमचा अभ्यास, तुमची चिकाटी मेहनत, त्याला दिलेला वेळ हे निश्चितपणे कामी येतं, हे यातून स्पष्ट होतं आहे. दादा काय वाटतंय तुम्हाला? किंवा तुम्हाला असं वाटलं ना की बाबा माझ्या मुलीची आता माझी परिस्थिती नाजूक आहे, माझ्या मुलासाठी करून ठेवायचं आहे, मग मुलीचं लग्न करून जबाबदारीने मोकळं व्हावं असं वाटलं नाही का तुम्हाला? मुलगा आणि मुलगी एकच समजलं की आता ते आपल्या पायावर तिला उभी राहिली पाहिजे. हे पहिल्यापासून असेच खेळ घाल का? तयारी हा जिथं जायचं तिथं हरतच नव्हती, ती चिकाटी चालूच असायची, हां. तिची जिद्द होती. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय बेसबॉल. बेसबॉलची कॅप्टन हिच्याशी आम्ही बोलतोय, पण निश्चित बेसबॉल म्हणजे आम्हाला परफेक्टली माहीत नाही, किंवा कुठेतरी बघतो ते असं एक दांडका असतं त्याने फटका मारायचा आणि ती पळापळी बरीच चाललेली असते. नेमकं त्याच्याबद्दल काय सांगा? बेसबॉल हा खरं तर अमेरिकेचा खेळ आहे. मग तुम्हाला मागाशीच सांगितलं तर तो तसं म्हणायला गेलं तर खूप अवघड खेळ आहे. 9 खेळाडू आतमध्ये खेळतात आणि तशी इंटरनॅशनलला म्हणलं तर 20ची टीम असते आणि त्याच्यामध्ये स्टॅमिना वगैरे खूप लागतो. त्याच्यामुळं 20ची टीम असते, 9च आतमध्ये खेळतात, पण 11 जण राखीव असतात. त्याच्यामध्ये 9 खेळाडू, पिचर असतो, कॅचर असतो, क्रिकेटसारखंच असतं. मगाशी आपली जशी चर्चा झाली तर राऊंडमध्ये पळत असतात त्यासारखंच असतं की बाबा एक बॅटर येतो, बॅट्समन येतो, त्यांनी बॉल मारायचा, मग त्यांनी बेसवरती पळायचं, मग दुसऱ्याने यायचं. अशा 5-7 इनिंगच्या मॅच असतात की 3 आऊट होईपर्यंत. समजा आता तुमची फिल्डिंग आहे तर मग आम्हाला 3 आऊट केल्यानंतर तुम्ही बॅटिंगला येताना आम्ही फिल्डिंगला जातो. त्याच्यामध्ये असं असतं आणि ओव्हर वगैरे काय नसतं किंवा टप्पे बॉल वगैरे असं काय नसतं. त्याच्यात डायरेक्ट बॉल जात आहे. फुल टॉस बॉल असतो त्याच्यामध्ये. पण खेळायला मजा येते, खेळ खूप भारी आहे. असं सांगून जेवढं समजणार नाही ना तेवढा प्रत्यक्षात बघायला गेम खूप भारी. म्हणजे आजकाल मुलं मुली एखादं अपयश आलं की ते आईवडिलांना जो देतात की बाबा आमच्या वडिलांचीच परिस्थिती नव्हती, त्यामुळं मला शिकता आलं नाही, माझ्या आईनेच माझ्यावर लक्ष दिलं नाही, त्यामुळं माझं आयुष्याचं बरबादी झाली. अशा मुलांसाठी, मुलींसाठी एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर येते म्हणजे रेश्मा. कारण आम्ही आल्यानंतर बघितली परिस्थिती. रेश्माचं मामाने सांगितलं, आमचे मित्र भाऊसाहेब करे, 4ही बाजूला पत्र्याची पानं होती. भिंती आपण घराला असतो विटेच्या भिंती, तशी 4ही बाजूला पत्र्याची पानं, वर पत्रा. आता ही जिल्हा क्रीडा अधिकारी झाली तरी अजून परिस्थिती बदलली नाही. 3 महिने झाल्यात की मागं आपल्याला समोर सगळं दिसतंय. परिस्थिती काय, इतका संघर्ष कुणाशी वाट्याला येत नाही. भाऊसाहेबांनी सांगितलं मला, भाऊसाहेब करेंनी, की प्रवासाच्या दरम्यान 3-3 दिवसाची भाकरी पुरवून खाल्ली. म्हणजे संघर्ष. मग ती काय मुलं जी सांगतात आम्हाला
परिस्थितीचं अवघड होती. मग माझ्या वडिलांनी मला शिकवलंच नाही, सपोर्टच केला नाही. ज्याला ध्येयापर्यंत पोचायचं आहे हे कारणं सांगत नाही, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची रेश्मा. आता तू बऱ्याचशा स्पर्धा खेळली बेसबॉलच्या. मला 2 प्रश्न असं विचारायचे आहेत की बऱ्याचशा स्पर्धा खेळली त्यामध्ये तुझा जर्सी क्रमांक 07 होता. हो 0. तर त्याचं नक्की काय गमक की 07च का? आणि दुसरी गोष्ट की आता तुझी कुठल्या पुढच्या स्पर्धेची तयारी सुरू आहे? 07 नंबरचं म्हणजे लहानपणी जे असायचं दोन्हीचं फॅन खूप क्रिकेटचं. कुठलं खेळ खेळायचं आलं तर क्रिकेट. तर दोन्हीचे फॅन मी पहिल्यापासूनच होते. तसं म्हणलं तर मला क्रिकेटमधलं म्हणलं तर रोहित शर्माचे जास्त हे खेळताना वगैरे आवडतो, पण फॅन दोन्हीचे. की बाबा बाकीच्या गोष्टींबाबतीत आता मी कॅप्टनशिपपर्यंत गेले की बाबा आपण मीडियावरनं ह्यावरनं ऐकतो की फुल कॅप्टन म्हणलं तर कोणाला आपण बघतो तो धोनीला. मग काय त्यांच्यातले गुण घ्यायचे म्हणलं तर त्याच्यामुळे मी धोनीचे पहिल्यापासूनच फॅन होते. म्हणून 07 हा माझा नंबर पहिल्यापासून लहानपणीपासूनच होता. आणि इंटरनॅशनलला गेल्यानंतर सुद्धा मी 07 मध्येच खेळते त्या ठिकाणी गेल्यानंतर. आणि आत्ताच मी करंटली थायलंडवरून खेळून आले. तर थायलंडवरून खेळून आल्यानंतर तुम्हाला मागे सांगितलं की चीन या देशामध्ये आम्ही आता नोव्हेंबर महिन्यात जाणार आहे. 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर आमच्या त्या ठिकाणी मॅचेस आहेत. तर त्या स्पर्धेची आता तयारी चालू आहे आमची की बाबा त्या ठिकाणी पुन्हा भारतीय बेसबॉल संघाचं नेतृत्व माझ्याकडे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या भारतीय बेसबॉल संघाला की कसं त्या ठिकाणी पदक मिळवता येईल आणि कशीच चांगली कामगिरी करता येईल याचं आमचं आत्ता सध्याचं टार्गेट आहे. की अजून आमचे कॅम्प वगैरे काही लागलेले नाहीत, परंतु 1-2 महिने अगोदर आमचे कॅम्प सुरू होतात. पंजाब वगैरे दिल्ली वगैरे या साईडला आमचे कॅम्प सुरू होतात. तर आताचं टार्गेट सध्या तेच आहे, फोकस जॉब आणि ते. मग शेड्यूल कसं असतं व्यायामाचं? शेड्यूल व्यायामाचं आता 9:45 माझं ऑफिस असतं. मी 9:45 ऑफिसला जाते, परंतु सकाळचं उठल्यानंतर मग 1-1.5 तास वर्कआउट करायचं 6 वाजता उठल्यानंतर आणि मग नंतर ऑफिसला जायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही खेळायला जाता प्रत्यक्ष तिथं मात्र खेळ आणि फक्त व्यायाम तिकडं गेल्यानंतर म्हणजे विश्व असल्यासारखंच आमचं की बाकीच्या कुठल्या गोष्टीचं जबाबदारी नाही, काय नाही. तिथं गेल्यानंतर मुली असतात, सगळं सराउंडिंग असतं. गेल्यानंतर दोन्ही टाईम प्रॅक्टिस असते. दुपारचं 3-3.5 तास आराम करेल काय तेवढंच असतं. आणि जबाबदारी माझ्यावरती असल्यामुळं तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत टीमच्या की बाबा मुलींच्या बाबतीच्या टीम सगळ्या की असं काय नाही की फक्त खेळत की वेगवेगळ्या राज्यातल्या मुली असतात, वेगवेगळ्या भाषा त्यांच्या, वेगवेगळ्या सगळ्या विचार वेगवेगळे असतात. मग ह्याची युनिटी करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं की त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण म्हणतो ना पोरींच्या बाबतीत ते लय अवघड आहे. तिथं गेल्यानंतर ना की 15 दिवसच येतात राहायला, पण मतभेद एवढे असतात पोरींचे की ते मतभेद एकत्र करताच नको होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी हे करून आणि ह्या गोष्टीचा कुठंतरी मला फायदा की बाबा आपली परिस्थिती आपण ह्या मातीतून गेलेलो जो आहे तर मला त्या ठिकाणी खरंच मला ज्यावेळेस मी टीम हँडल करते त्यावेळेस मला चांगल्या प्रकारे त्याचा फायदा. म्हणजे बघा आपण एकदम ग्रामीण बोलणारी भाषा आहे अशी बोलते रेश्मा. म्हणजे असं काही जिल्हा क्रीडा अधिकारी झाली किंवा भारतीय बेसबॉलची कॅप्टन आहे म्हणून असं काय आविर्भाव अजिबात नाही. जसं आहे तसं दिसते. आणि हाच फायदा तिला तिथं वेगवेगळ्या राज्यातील मुली त्यांचं संघटन आणि संघटन असल्याशिवाय संघ जिंकू शकत नाही. आता समजा बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव आणि बाकीची आमची चांडा चौकडीच्या करामती ही टीम एक संघ आहे. त्यात मै तू होत राहतं, पण उद्देश काय आपल्याला चांगलं काढायचं, चांगलं घडवायचं. तसंच रेशमाला परिस्थितीची जाणीव आहे. भले भाषा वेगळ्या असू द्या, ग्रामीण ढंग असू द्या, बोली भाषा असू द्या, पण त्याच्यातली भावना महत्त्वाची ना एकीकरणाची ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ती तुझी ताकद आहे रेश्मा. आणि हीच ताकद आपल्या भारतीय संघाला आता सिल्वर मेडल मिळवलं, गोल्ड मेडल वारंवार तुझ्या नेतृत्वाखाली मिळावं याचं आमच्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीच्या करामती संपूर्ण टीमच्या वतीने तुला मनपूर्वक शुभेच्छा. आणि आता तो भारत देशाचं बेसबॉल संघाचं नेतृत्व करते. आता क्लास 1 अधिकारी पोस्ट आहे तुझ्या क्रीडा अधिकारी बरोबर. आता आल्यानंतर मग तू आईला किंवा दादांना कामात मदत करते का? आता वाय तुला आल्यानंतर सगळं करते, वडीलच सांगतील काय मदत करते का? सगळ्या गोष्टीला मदत करते. सगळ्या आलं तर लगेच कपडे बदलणार, स्वयंपाकाचं बघणार, काय बघणार, त्यातल्या हाताने ती सर्व करणार. बकऱ्या मागे येत होते का तुम्हाला? मग जाते काही घरी बरं आपण मोटर चालू केली तर दार्यामध्ये उभी राहते, कुठलं काम करायचं आहे. ऑलराऊंडर आहे पोरगी. आता मध्ये सीझनला तर ज्वारी होती, ज्वारी काढली. पोरगी ऑलराऊंडर कसं काय वाटतंय तुम्हाला? नाही ती पहिल्यापासून तीच हातुटीच आहे, कुठल्या मागच नाही असं आहे. एक यशस्वी बाप म्हणून आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद सांगतोय की मुलगा असो किंवा मुली असो त्यांनी मिळवलेलं यश हे बापाला सुद्धा एक मोठ्या आनंदाच्या शिखरावर
आईला मोठ्या आनंदाच्या शिखरावर नेऊन ठेवतं. रेश्मा, तुझी जिद्द, तुझी चिकाटी, तुझी मेहनत याचं परिश्रम फार मोठं आहे आणि हे परिश्रमातून तो आज भारतीय संघाची बेसबॉलची कॅप्टन झालेली ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तिथं भाषा आडवी येत नाही, परिस्थिती आडवी येत नाही. तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची क्षमता असेल तर काहीही घडू शकतं. तर आत्ताच आपण चर्चा केली रेश्मा शिवाजी पुणेकर यांच्याशी, ज्यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. भारतीय बेसबॉल संघाच्या त्या कर्णधार आहेत. एवढंच नाही तर जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून क्लास 1 पोस्ट ज्यांनी मिळवलेले अशा रेश्माताईंशी आपण सुंदर गप्पा मारल्या. प्रेरणादायी त्यातून विषय आमच्यासमोर आले. शिवाजी दादांनी सुद्धा त्यांचा प्रवास सांगितला. तर निश्चितपणे रेश्माताई, तुला आमच्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या संपूर्ण टीमच्या वतीने आणि महाराष्ट्रातील तमाम ग्रामस्थांच्या वतीने तुला भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सुद्धा आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा राहतील. तर आज तुझ्याशी बोलून गप्पा मारून खूप आम्हाला मनस्वी आनंद झाला. तर आमच्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या संपूर्ण टीमच्या वतीने रेश्माताई, तुझा आम्ही सन्मान करीत आहोत.